माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे वन विभागाच्या 34 एकर जागेवरती खरं तर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याच्या तक्रारी करत शेतकऱ्यांनी केल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघू शकतो की ही जी जागा या त्या 34 एकर जागेवरती शेतकऱ्यांनी केळीची बाग असेल, ऊस असेल, त्याचबरोबर राहण्याचे घरं देखील बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर अधिकाऱ्यांची संगनमत करून येथील मुरुमाचं देखील उत्खनन केल्याचा काही शेतकऱ्यांनी खरं आरोप केलेला आहे. वारंवार त्यांनी लेखी तक्रारी करून देखील अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी आता खरं तर संतप्त झालेले. जवळपास एक 20 ते 25 शेतकऱ्यांनी एकत्र या भागातील तक्रारी केल्यात. काही शेतकरी आता आपल्याबरोबर काय नक्की तुमची तक्रार आहे? सर का नाही, इथं 69चे 2 तुकडे आहेत तरंगफळमध्ये. त्या तरंगफळमध्ये मधील 2 तुकड्यापैकी 2 नंबरचा जो तुकडा आहे त्याच्यात 13 हेक्टर 84 आर हे क्षेत्र जे अतिक्रमण करणारे व्यक्ती आहे महादेव शंकर तरंगे, प्रशांत महादेव तरंगे आणि ज्ञानदेव कासनी तरंगे यांचा एक पाहुणा फॉरेस्ट खात्यामध्ये अधिकारी आहे. त्या अधिकारी असल्यामुळं तिथल्या अधिकाऱ्यांना कुठल्या माळशिरस असं सोलापूरला असेल ते जे महादेव शंकरचा जो पाहुणा आहे तो आधी सोलापूरला डीओपी साहेब होता. मग ते साहेब आता बदली होऊन गेल्यामुळे इथल्या माळशिरसच्या अधिकाऱ्यांच्यावरती दबाव टाकून, कारण की हे माझ्याकडे ती लेखी पुरावा किंवा कुठलाच जर महादेव शंकर हा इथं आमच्यापाशी ज्यावेळेस बाचाबाची लागते त्यावेळेस ती स्वतः बोलतो की माझा पाहुणा वरती अधिकारी असल्यामुळे तो पूर्ण आमच्या ताब्यात ही जमीन राहणार आहे. 34 जमीन ताब्यात घेतली. 34 ते 35 एकर. शेतामध्ये आता ऊस आहे, केळे आहे, विहीर आहे, पाईपलाईन आहे आणि बांधकामाची घरं पण आहे, वीड बांधकामाची घरं आहेत. कुठं कुठं तुम्ही तक्रारी केल्या होत्या? मी पहिल्यांदा 1926 ला तक्रार केली, पुन्हा माळशिरसला वन विभागाला जाऊन तक्रार केली, सोलापूरला केली, कलेक्टर ऑफिसला तक्रार केली, तर कुठल्याही अधिकाऱ्यांवरती फरक पडला नाही. आणि इथले अधिकारी कुठल्याही अधिकाऱ्यांना न जुमावता पण वर्षाला कमीत कमी 50-55 लाखाचा मुरुम विकतात आणि 2 जण हे पैसे वाटून घेतात, शेतकरी आणि अधिकारी. इथं माझ्याकडे JCBचे पुरावे आहेत, टिपर आहे, 2 व्हीलरचे आहे, सगळे माझ्याकडे व्हिडिओ सगळे आहेत, GPS आहेत, माझे काय डुप्लिकेट काय नाही. तरी पण तक्रारीची कोणी दखल घेतली नाही? कुठल्याही अधिकाऱ्याने दखल घेत नाही. इथे येतात, पंचनामा करतात. माझ्या हातामध्ये एक पंचनामा आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो 2 मिनिटं. तुमची आता मागणी काय शेवट? माझी मागणी एकच आहे, जिथल्या ह्या गटामध्ये रोपांची लागवड व्हावी आणि जे अधिकारी ह्यामध्ये दोषी आहेत, रिटायर झालेले असतील किंवा चालू अधिकारी आहेत, या सगळ्या अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि 50 ते 55 लाख रुपये वर्षाला जे उत्पन्न घेतात किंवा मुरुम विकतात ते सगळी वर्षाची त्यांच्याकडून वसूल व्हावं ते. आणि अंदाजे 2010च्या अगोदर पासून हे अतिक्रमण करतात, पण 2010 पासून पूर्ण मागणी काय तुमच्या? मागणी हेच आहे की अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि ह्या ज्या जमिनीमध्ये जे उत्पन्न घेतलेलं आहे, मुरुम विकलेलं आहे, तुम्ही काय त्यांनी जर ताब्यात नाही घेतलं तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, उपोषण करण्यात येईल. त्यांनी जर आणि ही संबंधित जे अधिकारी आहेत हे अधिकाऱ्यांनी धरून ही आता पतूर यांनी मुरुम विकलंय, पिकं काढून यांचं देवाणघेवाण चालू आहे. इकडे मुरुम ऊस घालवा, केळी घालवा, आमचा हक्क भागवा. आणि अतिक्रमण केलेलं हे जवळजवळ 34 एकर क्षेत्र आहे. किती शेतकरी त्याच्यामध्ये अतिक्रमण? एक 4-5 जण क्षेत्र आहे. महादेव शंकर, प्रशांत तरंगे, ज्ञानदेव तरंगे ही अशी बरीचशी लोक आहेत. ही आपण बघितलं असेल की जी वन विभागाची जमीन आहे या जमिनीवरती खरं तर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलंय, त्यामुळे शेजार पाजारी सगळे शेतकरी आता आक्रमक झालेले. गेल्या 10 वर्षापासून वारंवार तक्रारी करून देखील या घटनेकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यामुळे शेतकरी आता तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. तरंगफळहून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.